झी 24 तास एक पाऊल पुढे. प्रामाणिकच असायला पाहिजे असं मला वाटतं आणि मला असं वाटतं आपण ज्याला हो म्हणतो ते सगळं नाही म्हणण्यातनं पुढे आलेलं असतं. कारण आपण या आधीच्या काही अनेक चॉईसेसनं नाही म्हणालेले असतो. ते कुठलं नातं असो किंवा कुठली नवी फिल्म असो, आपण काहीतरी नाकारलेलं असतं आणि त्यातून आपल्याला आपलं स्वीकारणं उमजत जातं. तर मला असं वाटतं नाही म्हणणं फार महत्त्वाचं आहे आयुष्यात. खरं एक खूप चांगली गोष्ट जी तुमच्या फिल्म रिलेटेड होती ती म्हणजे तुमची फिल्म जी आहे ती ऑल ओव्हर इंडिया PVR थ्रू रिलीज होती. तर काय वाटतंय तुला या क्षणी, काय सांगते? माझ्या प्रत्येक सिनेमामुळे माझ्या आत्मविश्वासात आणि अभिमानात भर पडत गेलेली आहे. त्यातलीच ही एक गोष्ट की हा सिनेमा भारतभर रिलीज होतो आहे PVR तर्फे आणि मला असं वाटतं की हाय टाईम आपले प्रादेशिक चित्रपट इतर ठिकाणी पोचणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याकडे माटुंग्याला अजूनही कोणी आठवणींनी म्हणतात की दाक्षिणात्य सिनेमे तिथे आम्हाला बघता यायचे. तसं मराठी सिनेमा महाराष्ट्राच्या पलीकडे अजून कुठे बघता आला नव्हता. तर ही आमच्या सिनेमाच्या निमित्तानं ही मूव्हमेंट होतीये, याचा निश्चितच आनंद आहे मला. आता काय सांगशील प्रेक्षकांना, का थिएटरमध्ये येऊन 18 तारखेला हा सिनेमा पाहावा? मला असं वाटतं की या अख्ख्या टीमसाठी मी, गिरीश, सई, श्रीकांत, गोपू देशपांडे, किरण, आम्ही सगळे, भारतीताई, आमच्या सगळ्या कलाकारांमुळे हा सिनेमा रंगतदार होणार आहे. दिग्दर्शकांनी फार चांगल्या पद्धतीनं गोष्ट सांगायचा प्रयत्न केला आहे. उमेश, गिरीश आरभाट आणि IME हे दोघंही प्रोड्युसर्स आमचे फार पेटलेले आहेत या इच्छेनी की हा सिनेमा फक्त रहस्य किंवा थ्रिलर असा न राहता प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करू शकणार आहे. तर त्या मनोरंजनासाठी तरी प्रेक्षकांनी नक्कीच आमचा सिनेमा पाहावा. तू खरंच हिरो आहेस. अपयशी तर तू आहेसच. मुस्काट पडी ना. सगळं बदलत चाललंय आजूबाजूला, आपण पण बदलायला पाहिजे ना. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मुग्धा. थँक्स. झी 24 तास एक पाऊल पुढे.